नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता चाचणी बघा। येत्या रविवारी स्कॉलरशिपचा पेपर आहे 5वीच्या मुलांचा आणि 8वीच्या मुलांचा। तर 5वीसाठी अगदी महत्त्वाचे प्रश्न की जे सोपे प्रश्न असतात, सहज सोडवणारे प्रश्न, पण या प्रश्नांमध्ये मुलं गडबड करतात आणि त्या प्रश्न काय करतात, चुकवतात। मग त्यामुळे स्कोअर कमी होतो। मग तसं न करता ते सोपे प्रश्न, सहज सोडवता येणारे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे आपला स्कोअर नक्कीच वाढणार आहे याची खात्री मी आपणाला देते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वप्रथम आपणा सर्वांना परीक्षेच्या आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। बघा इथे पहिला प्रश्न असा दिलाय, कळप, परीघ, मापन, समय, मापन या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता। तर बघा इथे मध्ये आहे ळ, इथे आहे री आणि मध्ये आहे म आणि इथे आहे प। मग बघा ळ, री, म आणि प। मग या शब्दांपासून आपल्याला काय सांगितलंय, अर्थपूर्ण शब्द तयार करा। मग बघा बरं, या शब्दांपासून प, री, म, ळ, परिमळ हा शब्द तयार होतो। मग याचा समानार्थी शब्द आहे सुगंध। मग बघा बरं, पर्यायामध्ये आहे का शब्द सुगंध आहे। बघा लगेच तिथल्या तिथे कॅल्क्युलेशन करायचं, या पद्धतीने लिहायचं, तो अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि मग त्याचं जे विचारले ते लिहायचं। मग बघा इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुगंध। पुढचा प्रश्न बघा, तोही सोपाच आहे, फक्त लक्ष हवे सोडवताना। दिलेले इंग्रजी अक्षरमालेतील शेवटून 12वे, पुढून 4थे, शेवटून 3रे आणि पुढून 9वे अक्षर घेऊन एका अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटून 3रे अक्षर कोणते असेल। दिलेल्या माहितीनुसार शेवटून 12वे, बघा इथे अक्षरमाला आहे, शेवटून 12वा अक्षर आहे एन। मग इथे लिहून घेते मी एन आणि पुढून 4थे म्हणजे पुढून म्हणजे ABCD पासून 4थं अक्षर आहे डी आणि परत काय शेवटून 3रे अक्षर आहे डब्ल्यू आणि पुढून 9वे अक्षर आहे आय। मग बघा यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो, तर बघा WIND। कोणता शब्द तयार झाला, वाइंड म्हणजे काय, वारा। मग आता विचारलंय शब्दातील शेवटून 3रे अक्षर। मग बघा 1, 2, 3 कोणतं, आय। मग आय कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आय। पुढचा प्रश्न बघा, 4, 3, 5, 7, 8, 9, 6, 2, 3, 5 या अंकमालिकेत लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो, अशा जोड्या किती। मग आता बघा लगतच्या संख्यांचा गुणाकार करूया। मग बघा 4 त्रिक 12, 12 समसंख्या आहे, 3 5 15, बघा 3 5 15, 15 ही कशी आहे, विषम संख्या आहे। आपल्याला विषम संख्या गुणाकार पाहिजे की नाही, म्हणजे ही एक जोडी झाली। आता बघा 5 7 35 म्हणजे यांचा पण गुणाकार कसा आहे, विषमच आहे, ही एक जोडी झाली। 7 8 56 समसंख्या, 8 9 72 समसंख्या, 9 6 54 समसंख्या, 7 2 12, बघा 12 ही काय आहे, समसंख्या आहे, येणार नाही। 2 त्रिक 6 समसंख्या, 3 5 15, बघा ही विषम संख्या आहे। मग किती जोड्या, 1 2 आणि ही 3, अशा 3 जोड्या तयार होतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद ओळखा, पणजी, शिलाँग, पाँडिचेरी, चंदीगड। आता याच्यामध्ये बघा पणजी ही गोवा राज्याची राजधानी आहे, शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी आहे आणि चंदीगड ही पंजाब व हरियाणा या राज्यांची संयुक्त राजधानी आहे। पण पाँडिचेरी हे मात्र काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे। म्हणून मी याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पाँडिचेरी। पुढचा प्रश्न बघा, मग इथे आकृत्या दिल्यात,
बघा ह्याचे समान भाग होतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे दोन त्रिकोण होतात समान भाग, याचे पण समान, याचे पण समान. इथे होतंय का? नाही, म्हणून मी ते वेगळं आहे. पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, सरपंच. तर बघा पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे राष्ट्र स्तरावरील उच्च घटनात्मक पद आहे आणि सरपंच हे ग्रामीण स्तरावरील पद आहे. म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता याच्यामध्ये एफ हा कोपऱ्यात आहे, हे की या कोपऱ्यामध्ये, पद खालच्या कोपऱ्यामध्ये, पद बघा इथल्या कोपऱ्यामध्ये, आणि हा बाजूवर आहे, म्हणून मी इथं वेगळं आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, रंग निळा पिवळा हा शब्दगट योग्य वेन आकृतीने दाखवा. आता बघा रंगामध्ये निळा आणि पिवळा हे दोन वेगवेगळे रंग आहेत, म्हणून मी तो उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, सारिका दक्षिणेस काही अंतर चालत गेल्यानंतर 2 वेळा डावीकडे काटकोनात वळली व त्यानंतर एकदा उजवीकडे काटकोनात वळून मिनालीच्या घरी गेली. तर मिनालीच्या घराचे दार कोणत्या दिशेस आहे? बघा सारिका दक्षिणेस काही अंतर चालत गेल्यानंतर 2 वेळा डावीकडे वळली. डावीकडे म्हणजे इकडे, म्हणजे बघा एकदा आणि हे परत 2 वेळा, बरोबर आहे. त्यानंतर एकदा उजवीकडे काटकोनात वळली. मग बघा उजवीकडे म्हणजे इकडे वळली, इकडे ना उजवी बाजू, मी इकडे वळली. आता इथे काय आहे? मिनालीचं घर आहे, ठीक आहे. आता बघा तर मिनालीचं घर आहे, मग घराचं दार कुठल्या दिशेला असेल? तर मिनालीचं घर पूर्वेला आहे, पण मिनालीचं घराचं दार कुठे असेल? पश्चिमेला. इकडे दिशा कोणती असते? पश्चिम. बघा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. मग पूर्वेला घर आहे, मग हे तोंड घराचं इकडे आहे ना, म्हणून मी ते दक्षिण. पर्याय क्रमांक पश्चिमेला दाराचं दार आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा आता इथे सुद्धा इथे मी दिशा काढते या पद्धतीनं. बघा इथे प्रश्न, दिनेश आग्नेय दिशेस तोंड करून उभा आहे. आग्नेय दिशा कुठे आहे? तर बघा दिशा लिहिताना नेहमी प्रश्न पूर्ण वाचायचा आहे. प्रथम तो डावीकडे एका काटकोनात वळला व नंतर उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल? आता बघा नेहमी दिशा लिहिताना लक्षात ठेवायचं आहे, आपल्या अभ्यास करताना आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा लिहायची. या पद्धतीने पूर्व, त्याच्यासमोर पश्चिम, खाली दक्षिण आणि मग वर उत्तर. बघा इथे आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य या दिशा लिहायच्यात. आणि सांगितल्यानुसार बघा आता दिनेश आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा होता. मग बघा आता हा दिनेश आहे, आग्नेयकडे त्याचं काय आहे? तोंड आहे. लक्ष द्या, आग्नेयकडे त्याचं काय आहे? तोंड करून उभा आहे. प्रथम तो डावीकडे काटकोनात वळला. डावीकडे म्हटल्यावर कुठे? इकडे ना. बघा ही उपदिशा, उपदिशाचा काटकोनात ही उपदिशाच येते, ठीक आहे. डावीकडे वळलाय, नंतर तो उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळला. आता परत तो उजवीकडे 2 वेळा वळलाय. मग बघा एकदा इथे आणि एकदा इथून इथे, म्हणजे इथे आलाय तो आता, बरोबर आहे. म्हणजे त्याचं तोंड कुठे आहे आता? त्याचं तोंडाच्या दिशेस कोणती दिशा आहे? तर नैऋत्य दिशा आहे, म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैऋत्य. पुढचा प्रश्न बघा हे प्रश्न आपल्या हातातले मार्क आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन सोडवायचे आहेत, म्हणजे आपला स्कोअर वाढेल. आता बघा इथे आपल्याला पाण्यातली प्रतिमा कशी दिसेल त्या आकृत्यांमधून आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. मग बघा ज्यावेळेस आपण पाण्यातली प्रतिमा काढतो त्यावेळेस या पद्धतीने आकृती या कागदावर काढायची. बघा पाण्यातली प्रतिमा वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर होतो. मग काय करायचं आहे? ही अशी आकृती पानावर काढायची का कागदावर काढायची, आणि हे पान काय करायचं आहे? पलटी करायचं आहे. आणि बघा जसा भाग दिसतोय तसा आपल्याला काय करायचं आहे? हे गिरवायचं आहे या पद्धतीनं. आणि फक्त काय करायचं आहे आता? हे बघा ही पहिली पद्धत झाली, पान पलटायचं, आकृती दिसते तशी गिरवायची. आणि आता फक्त हे काय करायचं? पान आहे तो वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर करायचा आहे या पद्धतीनं. मग बघा बरं आता अशा आकृती आपल्याला कुठे दिसते? तर बघा बरं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. बघा त्रिकोण खाली, बाणाचं टोकाचं चिन्ह खाली, गोल वर आणि चौकोन इथे. पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. बघा इथे दुसरा शब्द आहे पण. पाण्यातलीच प्रतिमा ओळखायची, पण पान पलटलं आणि काय केलं? मी इथे ही आकृती काढून घेतली
हे गिरवून घेतलं आणि आता काय करायचं आहे, पानाचा वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर या पद्धतीनं. मग बघा बरं अशी आकृती आपल्याला कुठे दिसते, तर बघा बघा इथे या पद्धतीनं हे पर्याय क्रमांक 3. इथे बघा आपल्याला काय दिले, दिलेल्या प्रश्न आकृतीतील आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधायचं आहे. मग आरशातली आकृती कशी दिसते, डावा भाग उजवीकडे आणि उजवा भाग डावीकडे. बघा इथे या पद्धतीनं वीट हा शब्द आपल्याला काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे या पद्धतीनं. बघा असं लिहून घेतलं. आता मी काय करते, पान पलटते आणि बघा इथे ते फक्त जसं दिसतंय तसं काय करते, मी रंगवते म्हणजे गिरवते. ठीक आहे. आणि काय करते, वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर करते. बघा थोडा वेळ जाईल पण प्रश्न हमखास बरोबर येणार, चुकणार नाही. मग बघा बरं इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा या पद्धतीनं, सॉरी इथे थोडीशी मिस्टेक झाली. आपण इथे आरशातील प्रतिमा बघतोय. मग आरशातल्या प्रतिमेचं 2च आपल्याला वेगळा करायचं आहे. काय करायचं आहे, वीट हा शब्द लिहायचा आहे आणि मागचं पेज उलटायचं आहे आणि फक्त काय करायचं आहे, गिरवायचं आहे. पान वरचा खाली भाग करायचा नाही आहे. मग बघा बरं असं आपल्याला कुठे दिसतंय, तर बघा इथे दिसते पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता इथे बघा इथे मी MAN मॅन हा शब्द लिहिते, MAN थोडं डार्क लिहायचं आणि काय करायचं, फक्त पान पलटी करायचं आहे. आरशातल्या प्रतिमेला फक्त असं करायचं आहे आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे, हा भाग रंगवायचा गिरवायचा आहे. मग बघा बरं असा भाग आपल्याला कुठे दिसते, तर बघा NAM. मग इथे पर्याय क्रमांक 1. बघा हे प्रश्न आहेत ते आपल्या हातातले मार्क आहेत, त्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचे आहेत आणि आपला स्कोअर वाढवायचा आहे. बघा आता हा तर खूप सोपा प्रश्न आहे. आत्याला मावशी म्हटले, मावशीला ननंद म्हटले, ननंदेला पुतणी म्हटले, पुतणीला वहिनी म्हटले, वहिनीला आजी म्हटले, तर नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणाल. बघा पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. आपण नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणाल, तर बघा नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणतो आपण, ननंद म्हणतो, है की नाही. नवऱ्याची बहीण म्हणजे आपली ननंद, है की नाही. मग बघा तुमची आई आहे ती तुमच्या वडिलांच्या बहिणीला म्हणजे तुमच्या आत्तेला काय म्हणते, ननंद म्हणते, है की नाही. मग इथे बघायचं आहे ननंद, मग नंदेला ला जोडलेला बघायचं आहे, नंदेला काय म्हटलंय, तर नंदेला पुतणी म्हटलंय, म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पुतणी. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा इथे हा तर खूप सोपा प्रश्न आहे. माझे वडील तुझे मामा लागतात, तर माझ्या वडिलांचे तुझ्या आईशी काय नाते. बघा हा व्यक्ती काय म्हणतोय, माझे वडील तुझे मामा लागतात. कोण लागतात, मामा लागतात. मग मला आता सांगा, हा याला म्हणतोय माझे वडील तुझे मामा लागतात. मग मला सांगा आपण मामा कुणाला म्हणतो, तर आपल्या आईच्या भावाला मामा म्हणतो. आईचा हा कोण आहे, भाऊ आहे की नाही, भाऊ. आणि आईची आणि ह्याचा हा कोण आहे, ही कोण आहे, बहीण आहे. मग आता विचारलंय काय, माझ्या वडिलांचे तुझ्या आईशी काय नाते. मग हे वडील ह्या आईचे कोण लागतात, याच्या आईचे, तर बहीण भाऊ लागणार. म्हणून मी इथे उत्तर आहे भाऊ बहीण. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी अक्षरांचा कोणता समूह येईल. बघा इथे प्रत्येक पर्याय ठेवून बघायचा आणि कोणतं योग्य वाटतंय ते निवडायचं आहे. आता इथे मी डायरेक्ट ठेवते पर्याय क्रमांक 4. मग बघा R, बघा इथे S आहे, परत R ठेवायचा प्रश्नचिन्हाच्या जागी, T आणि परत S. मग बघा RSTU एक गट झाला, RSTU दुसरा गट तयार झाला, RSTU तिसरा गट तयार झाला. मग उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. मग प्रत्येक गट ठेवायचा आणि बघायचं असं आणि मग उत्तराला टिक मार्क करायची. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता रंग येईल, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, प्रश्नचिन्ह. आता बघा आपण जर या रंगांचं क्रमाने निरीक्षण केलं तर हे इंद्रधनुष्यातले क्रमाने रंग आहेत. मग ते लक्षात कसे ठेवायचे, बऱ्याच मुलांना इंद्रधनुष्यात 7 रंग असतात आणि ते पाठही असतात, पण योग्य क्रम विचारतात ना परीक्षेला. मग आपल्याला क्रमाने पाठ पाहिजेत. मग त्याच्यासाठी लक्षात ठेवायची ट्रिक बघा ताना, पिहिनी,
पाजा. काय लक्षात ठेवायचं आहे? ताना पिहिनी पाजा. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. आता बघा इथे पहिल्यांदा तांबडा दिला बघा. 1 नंबरला तांबडा, 2 नंबरला नारंगी, 3 नंबरला पिवळा, 4 नंबरला हिरवा आणि मग आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता रंग येणार आहे? तर निळा. मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निळा. मग तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. हे इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवण्याचा काय आहे? शॉर्ट फॉर्म्युला आहे. काय? ताना पिहिनी पाजा. खूप सोपं आहे. 2-4 वेळा वाचायचं म्हणजे आपोआप लक्षात राहणार आहे. बघा इथे प्रश्न दिले आपल्याला. पहिल्या 2 पदामध्ये संबंध, जसा संबंध आहे तो ओळखायचा आणि तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये शोधायचा आहे. बघा आता 7ला 53 दिले तर 9ला प्रश्नचिन्ह दिले. मग बघा बरं इथे जर आपण 7चा वर्ग केला म्हणजे काय केलं? 7चा वर्ग आणि अधिक 4 केलं तर काय होतं? आपल्याला 53 ही संख्या मिळते. बघा 7 7 49 अधिक 4 बरोबर 53. आता ह्याच्यामध्ये काय? 9चा वर्ग अधिक 4 करूया. 9 9 81. 81 मध्ये 4 मिळवले तर किती उत्तर येतं? 85. मग बघा बरं पर्याय क्रमांक 4 मध्ये 85 आहे. मग इथं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. आता इथे पण बघा हा प्रश्न पण खूप सुंदर आहे. बघा इथे असं तर याला काय विचारलंय? आता बघा पाण्यातली प्रतिमा तर होऊ शकत नाही कारण मग हा बाण कसा असला असता? असं खाली आलं असतं आणि ही आकृती अशी आली असते आणि हे असं वर. ठीक आहे. पण ही काय आहे? आरशातली प्रतिमा आहे. मग ही आरशातली प्रतिमा कसं? आता बघा प्रत्येक वेळेस मगाशी मी सांगितल्यानुसार कागदच घ्यायचा त्याच्यावर गिरवायचं तसं न करता एकदा तुम्हाला ट्रिक कळले ना तर मग काय करायचं? आता आर आहे तो उजवीकडे जाईल आणि एस आहे तो डावीकडे येईल. मग आर आहे तो इकडे आहे ते इकडे होईल ना या पद्धतीनं. बघा हे या पद्धतीनं आणि यस इकडे आहे तर तो असा होणार आहे. बरोबर आहे. मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते? बघा बरं पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा यासारख्या प्रश्नांमध्ये निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रश्न आणि पर्याय हे सुद्धा व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. बघा देशाचा राष्ट्रपती असतो तर मग राज्याचा कोण असतो? तर इथं उत्तर आहे मुख्यमंत्री. पर्याय क्रमांक 2. बघा खूप सोपा प्रश्न आहेत. महत्त्वाचे व्याख्यान चालू असताना खिशातील मोबाईल वाजू लागला. अशावेळी तुम्ही काय कराल? बघा तिथेच बोलणे सुरू करू, चूक. आवाजाकडे दुर्लक्ष करू, चूक. फोन करणाऱ्या माणसाला रागावून नंतर फोन करा असं सांगू नाही कारण त्या फोन करणाऱ्या माणसाला माहिती आहे का की तुम्ही व्याख्यानामध्ये आहात का कुठे आहात? नाही माहीत. मग आपण काय करायचं आहे? फोनचा आवाज सायलेंट करायचा आहे. पर्याय क्रमांक 4 ही योग्य कृती आहे. आता इथे बघा खालीलपैकी अयोग्य कृती कोणती? स्वामीनी पाणी पिण्यासाठी घेताना पाहिजे तेवढाच ग्लास भरून घेते. स्वामीनी पाणी पिण्यासाठी घेताना पाहिजे तेवढाच ग्लास भरून घेते. योग्य कृती आहे. अक्षय पाण्याचा गरजेइतकाच वापर करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. प्रज्ञा बाटलीतील राहिलेले पाणी झाडांना घालते. योग्य कृती आहे. रमेश बाटलीत शिल्लक राहिलेले पाणी फेकून देतो. ही अयोग्य कृती आहे कारण तेच पाणी जर आपण झाडांना ओतलं तर त्या झाडांना काय होणार आहे? झाडांची वाढ होणार आहे. मग काय होईल? पाण्याचा योग्य वापर होईल. म्हणून इथं अयोग्य कृती आहे पर्याय क्रमांक 4. बघा प्रश्नाकृतीसारखी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. आता ह्याच्यामध्ये मार्क न मिळण्याचं काय कारण तेव्हा? कारण उत्तर अशीच आकृती आपल्याला फक्त पर्यायामध्ये बघायचं आहे म्हणजे फक्त नीट निरीक्षण करायचं आहे म्हणजे 2 मार्क आपल्याला मिळणार आहेत या प्रश्नाचे. बघा मग अशा आकृती आपल्याला कुठे भेटते? बघा प्रत्येक कुठेतरी एका कोपऱ्यातून सुरुवात करायची. मग बघा आता या कोपऱ्यात इथे 2 आहेत नाही येणार. इथे किती आहेत? हे इथे हे आहे पण बघा इथे पण रेष आहेत. हे येईल का? नाही. मग कट मेथड वापरायची. ह्या 2 कट झालं. आता याच्यामध्ये बघा किती तिथे 3च आहेत आणि इथे जास्त आहेत म्हणजे हे येणार नाही. याचं निरीक्षण करा. बघा इथे 3 रेषा 3 रेषा 2 रेषा 2 हे मासं. म्हणून मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. बघा हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत अधिक म्हणजे गुणाकार, वजा म्हणजे अधिक आणि गुणाकार म्हणजे भागाकार. तर बघा इथे पदावली दिले. आता मुलांना पदावली येते. मुलांना पदावली तर सोडवायला येते पण काय करतात? ते आहे तसं सोडवून लगेच उत्तर टिक करतात. तसं नाही करायचं. इथे चिन्ह बदलायचे आहेत ना आपल्याला. मग अधिक म्हणजे गुणाकार आहे. मग बघा फक्त इथे मी अंक लिहिते 7 4 12 आणि 3. आता बघा
अधिक म्हणजे गुणाकार आहे, मग जिथे अधिक आहे तिथे गुणाकाराचं साईन द्या. आता बघा, वजा म्हणजे अधिक आहे, जिथे वजा आहे तिथे अधिकचं साईन द्या. आणि गुणिले म्हणजे भागाकार, जिथे गुणाकार आहे तिथे भागाकाराचं चिन्ह द्या. या पद्धतीनं. आता बघा, आपल्याला माहिती आहे गुणाकार आणि भागाकार आपण पहिल्यांदा करतो. 7 चोक 28 अधिक 12/3, 3 चोक 12, 4. मग आता यांची जर आपण बेरीज केली तर आपलं उत्तर किती येतं? 32. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 32 हे आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 32. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अगदी सोप्यातले सोपे प्रश्न पण मार्क मिळवून देणारे प्रश्न सोपेच असतात. बघा, मुलं काय करतात, अवघड प्रश्न काळजीपूर्वक सोडवतात, पण सोपा प्रश्न म्हटलं की सहज काय करतात, टिक मार्क करतात आणि लगेच उत्तराचं पर्याय हे करतात. तसं न करता सोपा जरी प्रश्न असला तरी त्याची सुद्धा काय करायचं आहे, नीट निरीक्षण करायचं आहे, प्रश्न तपासायचं आहे, उत्तर तपासायचं आहे आणि मगच त्याचं गोल रंगवायचं आहे. बघा, आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.